महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रित युतीमध्ये लढणार असल्याचं चित्र. मात्र अद्यापही जागा वाटपावरून दोन्ही पक्षाकडून तोडगा निघालेला नाहीये. अशातच शिवसेनेनं मागितलेल्या 20 ते 25 जागा द्यायला भाजप तयार नाहीये. अशातच काही नाराज इच्छुक उमेदवार कार्यकर्ते हे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांच्या घरासमोर जमले. ते घोषणाबाजी करत आहेत. अशातच इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी नीलम गोरेंच्या घरासमोर आंदोलन केलंय. त्यांचे तुमची ज्या मुलाखती घेतल्या मी स्वतः ऐकलेले आहेत. तुम्हाला त्यांची माध्यमांना सगळी चांगली माहिती आहे. त्याचबरोबर आमच्या निलेश गिरमे आणि सुदर्शना त्रिगुणाई दोघांनी तुम्हाला आतली चर्चा सांगितलेली आहे. परत आपले सगळे जे शिवसैनिक बांधव आणि भगिनी आले होते त्यांच्यापैकी काही जण तुमच्याशी बोललेले आहेत. आणि मुख्य जो त्यांचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर युती जी प्रलंबित विषय राहिलेला आहे तसा तो न पेंडिंग राहता लवकरात लवकर त्यांना स्वतंत्रपणे शिवसेनेने लढावं या दृष्टिकोनातून पक्षाने निर्णय घ्यावा. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलेलं आहे. आणि काल पण मी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अंतिम निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे हे घेतील. मग तो निर्णय स्वतंत्र लढण्या किंवा युतीत लढण्याच्या बद्दलचा असेल. त्याचबरोबर उमेदवार कोण असतील याची सुद्धा आम्ही यादी त्यांच्याकडे आम्ही सादर केलेली आहे. पण नवीन नवीन लोक इच्छुक राहत आहेत. त्यामुळे तशी यादी दिल्यानंतर योग्य त्या वेळेला निर्णय होईल. हे जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना सांगितली समजावून. त्यांचे 2 म्हणणी होती. त्याच्यात काही त्यांचे आक्षेप होते शहर प्रमुखांबद्दल. दुसरं त्यांचं म्हणणं होतं काय चाललंय आम्हाला कळत नाहीये. माझ्या असंही लक्षात आलं हे काय एक व्यक्ती कोणी ठरवणार नाहीये. अंतिम निर्णय माननीय शिंदेसाहेब ठरवणार आहेत आणि शहराच्या शिफारसीनुसार ठरवणार आहेत असं त्यांना सांगितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी ते ऐकलं आहे. त्यांच्या मनावर काय परिणाम झाला आहे. पण ते अतिशय प्रेमाने आणखीन चांगल्या प्रकारच्या वातावरणात गेलेले आहेत. आणि ते नेहमीच माझ्या घरी येतात. निदर्शनं न करता तसेही भेटतात. एक त्यांची रुखरुख आहे की काही वॉर्डांमध्ये कायम भारतीय जनता पक्षालाच जागा मिळालेल्या आहेत. तिथे आम्हाला शिवसेनेचं काय. तर तिथे आपल्याला कल्पना आहे की ठाणं आहे, मुंबई आहे, सांगली आहे, नाशिक आहे. अशा ठिकाणी जिथे विद्यमान नगरसेवक असतात. मग समजा आमचे असतील, शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचं असतील तर ते विद्यमान नगरसेवकांच्या जागा साधारणपणे मागितल्या जात नाहीत असा आतापर्यंतचा नियम असतो. परंतु ती भावना कळण्याच्या एवढं त्यांच्या भावना खूप तीव्र होत्या. पण हसत खेळत पण थोडीशी रागवून पण थोडी प्रेमाने अशी व्यवस्थित चर्चा झाली. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाला स्मरून आपण चांगल्या प्रकारे शिवसेनेच्या संदर्भामध्ये मार्ग काढायचा या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका सांगितली. मी त्यांना हे पण विचारलं कारण मी एका वृत्तवाहिनीवर पाहिलं होतं की माझा राजीनामा दिला. मी कसा राजीनामा द्यावा असं तुम्हाला वाटतं. त्याच्यावर त्यांनी सांगितलं आम्ही राजीनाम्याची मागणी वगैरे केली नाही आहे. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. तर त्याच्यामुळे शहर अध्यक्षांच्या बाजूच्या भावना त्यांनी माध्यमातून पोचवलेल्या आहेत. त्यांनी स्वतः ते भेटलेले आहेत माननीय शिंदेसाहेबांना. निवडणुकीच्या आधी त्यांना बदला अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. तर मी त्यांना सांगितलं की बाबा ते शेवटी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो. पण साधारणपणे कुणालाही निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेतले जात नाहीत. तर तुम्ही समजून घ्या. काही नवीन आलेल्या लोकांबद्दल त्यांना शंका होती. तिथे मात्र मी स्पष्ट सांगितलं की पक्षश्रेष्ठींचा आदेश हा अंतिम असतो. त्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेले आदेश असतील किंवा इतर पक्षश्रेष्ठींनी घेतलेले निर्णय असतील त्याच्यामध्ये गेल्या 25 वर्षात ना मी कधी बदल केलेला आहे ना माझं मत मांडलेलं आहे. ते म्हणतील त्याला हो म्हणणं हे शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनात चांगली भावना होती. समाधानकारक जागा मिळत नाहीये अशा पद्धतीने. आता मला काय वाटतं आपली काल बरीच प्रश्नोत्तरं झालेली आहेत. आतमध्ये काय चर्चा झाली याची माहिती तुमच्या मार्फत तुम्ही महाराष्ट्राला पोहोचवताय. कारण खूप प्रत्येक जिल्ह्यातून फोन येत आहेत. काही निदर्शनं चालली आहेत. आम्ही येऊ का तिकडे तुमच्या मदतीला वगैरे. म्हटलं नको. आमचे सगळे आहेत पदाधिकारी कार्यकर्ते आणि ते आमचेच शिवसैनिक आहेत सगळेजण. त्यांच्या मनातली जी आतुरता आहे, अस्वस्थता आहे ती आज महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणामध्ये आहे. अस्वस्थता प्रत्येक पक्षामध्ये. असं नाही आहे की जो कोणी चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याची अपेक्षा आहे किंवा आम्हाला संधी मिळावी. आणि या दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचं काम मला जेवढं शक्य होईल तेवढं करून अंतिम निर्णय शिंदेसाहेब घेतील. रवींद्र दंगेकर काही पदाधिकारी एकनाथ शिंदेंना भेटायला गेलेले आहेत. नो कॉमेंट. काही आता नाराजी तर सगळ्या पक्षात आहे पण आरोप खूप गंभीर होता की कमर्शियल पद्धतीनं तिकीट वाटतं. मी त्यांना तेही विचारलं. मी त्यांना म्हटलं की तुमच्याकडे काय त्याचे पुरावे असतील. तर त्यांनी सांगितलं की ते तिकडेच सगळा निधी आला या दृष्टीने आम्ही कमर्शियल असं बोललो. आता निधी कुठे आला, किती आला हे सगळी माहिती शिंदे साहेबांच्याकडे आहे. मध्यंतरी आमच्याकडे पक्षामध्ये जिथे जिथे विकास निधी आला त्याचाही आढावा घेऊन तो कसा वापरला गेला याची सुद्धा पाहणी करणारी एक टीम आहे.
त्यामुळे त्या संदर्भामध्ये पक्ष योग्य ती दखल घेईल. ताई, अहवाल त्यांचं असं म्हणणं होतं की अहवाल जे आहेत ते फेकून दिले, पाहिले नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी जी आहे ती त्यामुळे जास्त पाहायला मिळाली. नाही, मुळात काय माहिती आहे का, अहवाल हातामध्ये दिले फेकून देणं तर शक्यच नाही, कारण शेवटी पुस्तक एक म्हणजे विद्या आहे, सरस्वती आहे. मी तर माझ्या आयुष्यात कधी मला एखादा टीकेचा पेपर आला तरी कधी जाळला नाही का फेकून दिलेला आहे. त्यामुळे माझ्याकडून तर आमच्या कुठल्याही सहकार्याकडून असं जाणीवपूर्वक कृत्य होणार नाही. ते सगळे अहवाल आम्ही आमच्या कार्यालयातले जे आहेत व्यक्ती, काम करणारे सचिव, त्यांच्याकडे सगळे ते अहवाल व्यवस्थित दिलेले आहेत. उलट यादी करून ठेवायला सांगितलेले आहेत. आणि एक सांगायला हरकत नाही की जे नेहमी काम करतात ना, त्यांचे अहवाल दर 15 दिवसांनी मिळत असतात. त्यामुळे असं नाही आहे की त्यांच्या अहवालाकडे कोणी दुर्लक्ष केलेलं आहे. कधीपर्यंत चर्चा होईल आणि कधीपर्यंत हा विषय संपेल? निर्णय लवकरात लवकर चर्चा होऊन निर्णय व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे दर तासाला आम्ही आढावा घेतो. सगळ्या नेत्यांबद्दल नाराजी दिसून आली, फक्त तुम्हीच नाही, भानगिरेंचंही नाव घेतलं शिवतारे. किंवा आपलंही नाव तुमच्या पुरतच फक्त बघता, पक्षाबद्दल काही बघत नाही असं त्या लोकांचं म्हणणं आहे. मुळामध्ये काय आहे, आम्ही चौघांनी मिळून जी नावं काढली आहेत तर ती पक्षाकडे जी नावं आली त्यातलीच नावं आहेत. दुसरं, माझ्यावरती नाराजी जास्त असेल एखाद्याच, कारण माझ्यावर खूप प्रेम आहे. कारण मी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मदतीला धावून जाते आणि ते माझ्या मदतीला धावून येतात. म्हणतात त्यांच्या ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.